Good morning, student. Welcome to e-learning program. In this period, we have seen the point application of vectors. First application जे आहे geometrical application आहे बघा. Prove that medians of a triangles are congruent. परीक्षेला तुम्हाला 3 मार्क्ससाठी थिअरम विचारू शकता. Prove that medians of a triangles are congruent. जर प्रूफ लिहायचंय फर्स्ट सुरुवातीला डायग्राम फाइंड करायची. मीडियन्स म्हणजे काय तर ट्रायंगलच्या व्हर्टेक्स मधून अपोजिट साइडवर जो अपोजिट साइड बरोबर काय होतात दोन भाग होतात. असं मीडियन ड्रॉ केल्या पहा इथे सी डायग्राम ट्रायंगल ए बी सी एडी मीडियन किंवा एडी साइड जी आहे डिवाइड्स बी सी किंवा डी इज अ मिड पॉइंट ऑफ साइड बी सी. तसंच एफ इज अ मिड पॉइंट ऑफ साइड ए बी and capital E is a midpoint of side AC and joint CF, ED, BE. These three are medians, and these 3 points, the 3 medians are intersecting common point capital C. This common point is called as centroid. and centroid आपण पाठीमागे पाहिलंय. जर सेंट्रॉइड तुम्हाला ट्रँगल दिलेला असेल तर ट्रँगलचा सेंट्रॉइड कसा फाइंड करायचा तर त्याचे 3 व्हर्टायसेस आहेत त्यांचे जे वेक्टर्स आहेत पोझिशन वेक्टर जे आहेत ए वेक्टर बी वेक्टर सी वेक्टर. तर सेंट्रॉइड कसा फाइंड करायचा तर ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी वेक्टर डिवाइड बाय 3. अशी एक डायग्राम फाइंड करायची. आता त्याचं प्रूफ पोळ पहिलं सेंटेन्स लिहायचं. लेट स्मॉल ए वेक्टर स्मॉल बी वेक्टर स्मॉल सी वेक्टर स्मॉल डी वेक्टर स्मॉल ई वेक्टर स्मॉल एफ वेक्टर म्हणजे प्रत्येक पॉइंटचे स्मॉल वेक्टर्स आर पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट्स capital A, capital B, capital C, capital D, capital E, capital F respectively with respect to origin O. हे पहिले सेंटेन्स. आता सेकंड सेंटेन्स लेट एडी बीई सीएफ एडी बीई आणि सीएफ आर मीडियन्स ऑफ ट्रायंगल ए बी सी. या 3 काय आहेत तर मीडियन्स आहेत. कशाच्या तर ट्रायंगल ए बी सीच्या बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युला F is a midpoint of side AB, D is a midpoint of side BC, and E is a midpoint of side AC. Then by using midpoint formula, small f vector is equal to किंवा small d vector is equal to b vector plus c vector divided by 2. त्यानंतर small e vector is equal to a vector plus c vector divided by 2. Small f vector is equal to a vector plus b vector divided by 2. आपण मिड पॉइंट फॉर्म्युला नुसार स्मॉल डी वेक्टर स्मॉल ई वेक्टर स्मॉल एफ वेक्टर काय केला फाइंड केला. आता 2 जो आहे हा राईट साइडला घेतला तर काय होईल मल्टिप्लाय होईल. मग ट्वाइस डी वेक्टर इज इक्वल टू बी वेक्टर प्लस सी वेक्टर. त्यानंतर ट्वाइस ई वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस सी वेक्टर. ट्वाइस एफ वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर. आता राईट साइड जे आहे ए वेक्टर बी वेक्टर सी वेक्टरची ॲडिशन आली पाहिजे. मग आता इथे बी वेक्टर प्लस सी वेक्टर आहे मग मला ए वेक्टर काय करावं लागेल ॲड करावं लागेल. मग दोन्ही साईडला ॲड करायचं. आता तसंच सेकंडमध्ये मला बी वेक्टर काय करावं लागेल
ऍड करावं लागेल दोन्ही साईडला. तसंच थर्डमध्ये सी वेक्टर काय करावं लागेल, दोन्ही साईडला ऍड करावं लागेल. तरच मला राईट साईड काय येईल, ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी वेक्टर. मग दोन्ही साईडला मी काय केलं, ऍड केलं. ट्वाइस डी वेक्टर प्लस ए वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी वेक्टर. तसंच सेकंडमध्ये बी वेक्टर ॲड केलं, ट्वाइस ई वेक्टर प्लस बी वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी वेक्टर. थर्डमध्ये सी वेक्टर ॲड केला, ट्वाइस एफ वेक्टर इज इक्वल ट्वाइस एफ वेक्टर प्लस सी वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी वेक्टर. आता प्रत्येकाची साईड राईट साईड कशी आहे, इक्वल आहे. मग LHS पण कसे असणार, इक्वल असणार. मग देअरफॉर ट्वाइस डी वेक्टर प्लस ए वेक्टर इज इक्वल टू ट्वाइस ई वेक्टर प्लस बी वेक्टर इज इक्वल टू ट्वाइस एफ वेक्टर प्लस सी वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी वेक्टर. तर याला प्रत्येक टर्मला मी 3 ने काय केलं, डिवाइड केलं. मग डिवाइडिंग बाय 3 ऑन बोथ साइड्स. देअरफॉर twice d vector plus a vector divided by 3 is equal to twice e vector plus b vector divided by 3 is equal to twice f vector plus c vector divided by 3 is equal to a vector plus b vector plus c vector divided by 3. आता हे जे डिवाइड 3 आहे हे कसं लिहिता येईल, 2 + 1 लिहिता येईल. इथे 2 + 1 का, तर न्यूमरेटरला 2 आणि ते बी वेक्टरचा कोएफिशियंट 1 आहे म्हणून 2 + 1 लिहिलं. मग पुढच्या स्टेपला लिहिलं, ट्वाइस डी वेक्टर प्लस ए वेक्टर डिवाइड बाय 2 + 1. त्यानंतर ट्वाइस ई वेक्टर प्लस बी वेक्टर डिवाइड बाय 2 + 1 is equal to twice f vector plus c vector divided by 2 + 1 is equal to a vector plus b vector plus c vector divided by 3 is equal to, suppose is a vector plus b vector plus c vector divided 3 आहे. suppose small c vector say त्याला. आता this shows that the point capital C whose position vector small c lies on the 3 medians. तो कशावर आहे, 3 medians वरती आहे, AD, BE, CF, आणि dividing each of them in the ratio किंवा internally in the ratio 2:1. सो स्मॉल जी वेक्टर आहे तो कशावर आहे, तर 3 medians वरती आहे आणि त्या 3 mediansला dividing each of them internally in the ratio 2:1, and hence the medians of rectangles are congruent. आणि शेवटी लिहायचं, and hence the medians of rectangle are congruent. तर असं व्यवस्थित प्रूफ जर लिहिलं तुम्ही तर तुम्हाला 3 मार्क असेल, 4 मार्क असेल तर 4 मार्क मिळणार. आता पुढचं एक पाहूया. Prove that the angle bisectors of a triangle are congruent. मग अँगल बायसेक्टर कशाला म्हणायचं, आता एक सी डायग्राम आहे ट्रायंगल ABC. त्यामध्ये AD जो आहे, AD इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल A. त्यानंतर BE इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल B and C इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल C. म्हणजे त्या अँगलचे बरोबर काय होतात, 2 भाग होतात, त्याला म्हणायचं अँगल बायसेक्टर. मग A अँगलच्या अपोजिट साइड जे आहे ते स्मॉल x म्हणायचं, B अँगलच्या अपोजिट साइड स्मॉल y अँड C अँगलच्या अपोजिट साइड स्मॉल z असं मेन्शन करायचं. आणि त्याच्या 3 अँगल बायसेक्टर्स आहेत, त्या 3 अँगल बायसेक्टर इंटरसेक्टिंग कॉमन पॉइंट, तो कॉमन पॉइंट जो आहे तो कॅपिटल H, त्याचा स्मॉल पोझिशन वेक्टर आपण स्मॉल h म्हणूया. मग अशी एक डायग्राम फाइंड केली. आता प्रूफ लिहायचे. लेट
A vector, B vector, C vector be position vectors of point capital A, capital B, capital C of triangle ABC. आपण ट्रँगलचे जे 3 व्हर्टायसेस आहेत त्यांचे पोझिशन वेक्टर जे आहेत आपण मेन्शन केले. ए वेक्टर, बी वेक्टर, सी वेक्टर. त्यानंतर पुढचं सेंटेन्स, लेट लेंथ ऑफ साइड BC, CA and AB be X, Y, Z रिस्पेक्टिव्हली. त्या जे साईड्स आहेत त्या साईडची जी लेंथ आहे ती लेंथ आपण मेन्शन केली एक्स, वाय आणि झेड. ए अँगलच्या अपोजिट साईड ए, तिची लेंथ आहे साईडची लेंथ एक्स. त्यानंतर बी अँगलच्या अपोजिट साईड जी आहे तिची जी लेंथ आहे ती काय म्हटलं, वाय म्हटलं. सी अँगलच्या अपोजिट साईड जी आहे तिची जी लेंथ आहे ती काय आहे, झेड आहे, असं मेन्शन केलं. त्यानंतर नेक्स्ट, therefore D divides side BC. हा जो D पॉइंट आहे, D पॉइंट divides side BC in the ratio AB as to AC. AB as to AC, that is AB म्हणजे Z as to Y. तसंच E point divides side AC in the ratio BA as to BC. BA means Z, and BC म्हणजेच X, Z as to X. तसंच F point divides the line segment AB in the ratio F point divides the line segment AB in the ratio CA as to CB. AC as to BC म्हणा किंवा CA as to CB. CA म्हणजेच Y आणि CB म्हणजेच X. That's Y as to X. Then by using section formulas, D vector is equal to small position vectors of points D, E, F, R. हे जे D, E, F पॉइंट्स आहेत त्यांचे जे पोझिशन वेक्टर्स आहेत ते कसे फाइंड करायचे, तर D वेक्टर इज इक्वल टू स्मॉल d वेक्टर इज इक्वल टू D वेक्टर. आता पोझिशन वेक्टर जो आहे D वेक्टर डिवाइड्स लाईन BC in the ratio Y as to Z किंवा Z as to Y. मग by using section formula, तर Z into C vector plus Y into B vector divided by Z plus Y. हे इथं आहे D vector. Z into C vector plus Y into B vector divided by Z plus Y. तसंच स्मॉल ई वेक्टर जो आहे, ई पॉइंटचा पोझिशन वेक्टर जो आहे ई वेक्टर, तो कसा येईल, झेड इंटू सी वेक्टर प्लस एक्स इंटू ए वेक्टर डिवाइड बाय झेड प्लस एक्स. तसंच स्मॉल एफ वेक्टर, कॅपिटल एफ जो पॉइंट आहे त्याचा स्मॉल एफ वेक्टर कसा येईल, तर हा वाय इंटू बी वेक्टर, y into b vector plus x into a vector divided by y plus x. in section formula applied. आता ही राईट साईडला जी डिवाइड टर्म आहे ती लेफ्ट साईडला घेतली तर काय होईल, मल्टिप्लाय होईल. ते मल्टिप्लाय घेतली. आता राईट साईड आहे z इंटू सी वेक्टर प्लस y इंटू बी वेक्टर. प्रत्येक जी राईट साईड आहे ती राईट साईड आली पाहिजे x इंटू ए वेक्टर प्लस y इंटू बी वेक्टर प्लस z इंटू सी वेक्टर. आता इथे y इंटू बी वेक्टर आहे प्लस z इंटू सी वेक्टर आहे, मग इथे x इंटू ए वेक्टर नाही. मग दोन्ही साईडला काय करायचं, x इंटू ए वेक्टर ॲड करायचं. तसंच सेकंडमध्ये इथे
एक्स इंटू ए वेक्टर आहे, झेड इंटू सी वेक्टर आहे, मग वाय इंटू बी वेक्टर नाही येते. मग वाय इंटू बी वेक्टर काय करायचं, दोन्ही साईडला ॲड करायचं. तसंच थर्डमध्ये एक्स इंटू ए वेक्टर प्लस वाय इंटू बी वेक्टर आणि झेड इंटू सी वेक्टर नाही, म्हणजे थर्डमध्ये झेड इंटू सी वेक्टर काय करायचं, ॲड करायचं. ॲड केलं, फर्स्टमध्ये ॲड केलं, सेकंडमध्ये ॲड केलं, थर्डमध्ये ॲड केलं. थर्डमध्ये काय ॲड केलं, झेड इंटू सी वेक्टर, सेकंडमध्ये वाय इंटू बी वेक्टर ॲड केलं, फर्स्टमध्ये एक्स इंटू ई वेक्टर काय केलं, ॲड केलं. आता पाहिलं तर राईट साईड जे आहे प्रत्येका तिन्ही एक टर्मची राईट साईड जे आहे ती सेम आहे. मग LHS पण काय येईल, सेम येईल. म्हणून झेड प्लस वाय इंटू डी वेक्टर प्लस एक्स इंटू ए वेक्टर इज इक्वल टू z plus x into e vector plus y into b vector is equal to y plus x into f vector plus z into c vector is equal to x into a vector plus y into b vector plus z into c vector. आता प्रत्येक टर्मला काय कशाने डिवाइड करायचं, x प्लस वाय प्लस झेड ने डिवाइड करायचं. मग डिवाइडिंग बोथ साइड्स बाय x प्लस वाय प्लस झेड. मग डिवाइड केलं, फर्स्टला डिवाइड केलं, फर्स्टला जर डिवाइड केलं, परंतु न्यूमरेटरमध्ये पाहायचं डीचा कोइफिशियंट जो आहे, डी वेक्टरचा जो कोइफिशियंट आहे तो काय आहे, झेड प्लस वाय वेक्टर इंटू डी वेक्टर प्लस एक्स इंटू ए वेक्टर. तसं डी वेक्टरचा कोइफिशियंट जो आहे झेड प्लस वाय, तसा डिनॉमिनेटरला आलो झेड प्लस वाय प्लस एक्स, यांचं मिनिंग आहे एक्स प्लस वाय प्लस झेड. तसंच सेकंडला काय आहे, ई वेक्टरचा कोइफिशियंट आहे झेड प्लस एक्स, तो ब्रॅकेटमध्ये लिहायचा झेड प्लस एक्स प्लस वाय. तसंच एफ वेक्टरचा कोइफिशियंट आहे वाय प्लस एक्स, म्हणून ब्रॅकेटमध्ये डिनॉमिनेटर लिहायचा वाय प्लस एक्स प्लस झेड. आणि पुढची टर्म आहे एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू एच वेक्टर, स्मॉल एच वेक्टर सी. This shows that the point capital H, whose position vector small h vector lies on three bisectors, angle bisectors AD, BE, CF, dividing them in the ratio. फर्स्ट जे आहे ED कसं डिवाइड करतो रेशिओ, इन द रेशिओ झेड प्लस वाय ॲज टू एक्स, झेड प्लस वाय ॲज टू एक्स. सेकंड आहे झेड प्लस एक्स ॲज टू वाय, अँड थर्ड आहे वाय प्लस एक्स ॲज टू झेड रिस्पेक्टिवली. अँड हेन्स the three angle bisectors segments are congruent in the point whose position vector is, तो जो कॉन्ग्रंट पॉइंट आहे त्याचा जो पोझिशन वेक्टर आहे तो स्मॉल एच वेक्टर इज इक्वल टू एक्स इंटू ए वेक्टर प्लस वाय इंटू बी वेक्टर प्लस झेड इंटू सी वेक्टर डिवाइड बाय एक्स प्लस वाय प्लस झेड. आपण पाठीमागच्या थेरममध्ये पाहिलं, थ्री मेडियन्स जो आहे, अँगलच्या थ्री मेडियन जे आहेत त्या इंटरसेक्टिंग ॲट पॉइंट कॅपिटल जी, तो जी जो आहे तो जी पॉइंटला म्हणायचं मेडियन, जी पॉइंटला म्हणायचं सेंट्रॉइड. आणि ते थ्री अँगल बायसेक्टरचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्टिंग पॉइंट जो आहे कॅपिटल एच, या पॉइंटला म्हणायचं इन सेंटर ऑफ ए ट्रायंगल. मग आपण नोट पाहू, this point of congruence of the bisectors is called in center of the triangle ABC. मग तुम्हाला असं क्वेश्चन विचारू शकता, अँगल जो ट्रायंगल आहे ट्रायंगलचे थ्री व्हर्टायसेस तुम्हाला दिलेले असतील, मग त्या ट्रायंगलचा इन सेंटर फाइंड करा. इन सेंटर फाइंड करा, मग तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत पाहिजे.
ट्रायंगलचे 3 व्हर्टायसेस दिलेले असतील तर त्याचा जो सेंट्रॉइड आहे, त्याचा जो इन सेंटर आहे, कॅपिटल स्मॉल एच वेक्टर, इन सेंटर जो आहे एच, परंतु इन सेंटरचा पोझिशन वेक्टर स्मॉल एच वेक्टर, तो कसा फाइंड करायचा? x इंटू ए वेक्टर प्लस वाय इंटू बी वेक्टर प्लस झेड इंटू सी वेक्टर डिवाइड बाय एक्स प्लस वाय प्लस झेड. एक्स म्हणजेच काय? तर ए अँगलच्या अपोजिट साइडची लेंथ. वाय म्हणजेच काय? बी अँगलच्या अपोजिट साइडची लेंथ. आणि झेड म्हणजे सी अँगलच्या अपोजिट साइडची लेंथ. तर ते झालं इन सेंटर. यावरती काही एक्झाम्पल आहेत, ते एक्झाम्पल आपण पुढच्या तासाला पाहू. थांबू आता. थँक्यू.